अशा काही युजफुल टिप्स पाहणार आहोत ना, ज्या तुम्हाला तुमच्या किचनमध्ये खूप युजफुल ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. नंबर 1, तर पहा, हिरव्या मिरच्या आपण बाजारात स्वस्त असतील तर खूप आणून ठेवतो, परंतु बऱ्याचदा आणून ठेवतो परंतु त्या नाश होतात, खराब होतात. फ्रीजमध्ये ठेवल्या तरीसुद्धा खराब होतात. तर त्याच्यासाठी एक टिप तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने मोकळा कंटेनर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे मिरचीचं देठ आपल्याला व्यवस्थित काढून ठेवायचं आहे. ही झाली पहिली टिप. मिरचीचं देठ काढल्यानंतर आपली मिरची त्या मिरचीच्या देठापाशी नासत असते. देठ काढल्यानंतर मिरची लवकर नासणार नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी टिप तुम्हाला इथं सांगते की मिरची मध्यम तोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे सुद्धा मिरची आपली लवकर खराब होत नाही. ही टिप नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये फॉलो करा. अजिबात तुमची मिरची कमीत कमी 20 ते 25 दिवस तरी चांगली व्यवस्थित फ्रेश अशा पद्धतीने राहणार आहे. अजिबात खराब होणार नाही. तर तुम्ही सुद्धा ही टिप नक्की फॉलो करून पहा आणि मला याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, ज्या टिप्स मी फॉलो करते किंवा ज्या मला फायद्याच्या ठरतात त्याच मी तुम्हाला सांगत असते आणि या टिप्स खूप कामाच्या सुद्धा आहेत. तर पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिरचीचे पूर्णपणे देठ काढून ठेवलेलं आहे. आता ते व्यवस्थित कंटेनरमध्ये आपल्याला त्याला झाकण लावून व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे आणि हा कंटेनर, हा बॉक्स आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. खूप आरामात महिनाभर तर तुमची हिरवी मिरची टिकणार आहे, खराब अजिबात होणार नाही. नंबर 2, तर पहा, कोथिंबीर. कोथिंबीर बाजारात स्वस्त असली की आपण बऱ्याचदा आणून ठेवतो, परंतु ती नाशवंत पदार्थ आहे, जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे ती टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्या आपल्याला इथं फॉलो करायच्या असतात. याच्यामुळे आपली कोथिंबीर खूप दिवस आरामात आपल्या फ्रीजमध्ये टिकते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. याच्या पुढे सुद्धा खूप भरपूर असे टिप्स आहेत, त्यासुद्धा तुम्ही पहा, तुम्हाला नक्की आवडतील आणि नक्की युजफुल ठरतील. तर पहा, अशा पद्धतीने आपण कोथिंबीर आणलेलं आहे. कोथिंबीरचं देठ आहे ना वरचं पूर्ण, ते काढून आपल्याला टाकायचं आहे. देठ म्हणजे मुळे जे असतात ना कोथिंबीरचे, ते काढून घ्यायचे आहेत. मी पूर्णपणे सगळ्या कोथिंबीरचे देठ काढून ठेवलेले आहेत. तुम्ही पण या पद्धतीनेच कोथिंबीर व्यवस्थित नीट करून घ्या, त्याची देठ काढून घ्या आणि आता त्या कशा पद्धतीने स्टोअर आपल्याला करायचे आहे कोथिंबीर, हे तुम्हाला दाखवते. पहा, अशा पद्धतीने तुम्ही काही करू शकता. पेपर घेऊ शकता, कोणताही पेपर, तुम्ही टिश्यू पेपर सुद्धा इथं घेऊ शकता, चालू शकतो. तर पहा, इथं काय करायचं आहे, पेपर आपल्याला व्यवस्थित तळाला आपल्याला हे करायचं आहे. अशा पद्धतीने पेपर अजिबात ठेवायचं नाही, व्यवस्थित पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून आपली कोथिंबीर पण त्यात व्यवस्थित अशा पद्धतीने बसणार आहे आणि व्यवस्थित सफिशियंट आपल्याला जागा पुरणार आहे. डब्याच्या तळाला व्यवस्थित पेपर ॲडजस्ट आपल्याला करून घ्यायचा आहे, म्हणजेच ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला कोथिंबीर ठेवायची आहे. पहा, कशा पद्धतीने कोथिंबीर ठेवायची आहे ते. तर पहा, आपली कोथिंबीर जशी नीट केलेली आहे ना आपली, ती व्यवस्थित घ्यायची आहे आपल्याला, अजिबात विस्कटायची नाही आणि व्यवस्थित घेऊन आहे अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅक करायची आहे. पहा, वरची कोथिंबीर माझी अगोदरची होती 2 दिवसाची, त्याच्यामुळे ती बाजूला काढलेली आहे मी. ती वरती मी ठेवून देणार आहे, जेणेकरून मी जेव्हा यूज करेल तेव्हा ती पहिल्यांदा माझी यूज होईल. आणि ही आत्ता फ्रेश कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे ही मी खाली ठेवत आहे. तर पहा, अशा पद्धतीने कोथिंबीर खाली ठेवायची आहे आणि आता ती कोथिंबीर जी आहे ना अगोदर आणलेली, ती वरती ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण कोथिंबीर जर स्टोअर केली ना, कोथिंबीर आपली कमीत कमी 2 आठवडे तरी खूप छान सुंदर राहते, अजिबात पिवळी पडत नाही आणि खराब होत नाही. जेव्हा कधी बाजारामध्ये कोथिंबीर स्वस्त असते तेव्हा मी कोथिंबीर भरपूरशी आणून ठेवत असते आणि या पद्धतीने स्टोअर करत असते. तुम्ही पण या पद्धतीने स्टोअर करून पहा, नक्की तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. इथं अजून एक टिप तुम्हाला सांगायची आहे. कोथिंबीर जेव्हा आपण काढताना व्यवस्थित डब्बा बाहेर काढतो ना, तेव्हा जेवढी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे तेवढी बाजूला काढायची आहे आणि पूर्णपणे लगेच पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. अजिबात त्यामध्ये बाहेरची रूम टेम्परेचरची हवा अजिबात त्यामध्ये जास्त जाऊन द्यायची नाही. त्याच्यामुळे तुमची कोथिंबीर टिकण्यास खूप मदत होणार आहे. तर पहा, त्यानंतर पुढची टिप म्हणजे आपल्याला अशा पद्धतीच्या डाळी असतात, ज्या डाळी आपण भरपूर अशा पद्धतीने स्टोअर करून जर ठेवले ना तर ते खराब होतात, त्याला किडे लागतात, सोंडी लागतात, बरोबर कीटक लागतात. त्याच्यामुळे आपल्याला एक टिप इथं फॉलो करायची आहे, ती अजिबात तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर डाळी ह्या खराब होतातच. तर अशा पद्धतीने डाळी जेव्हा आपण आणतो ना तेव्हा काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे ते तुम्हाला सांगते. यामुळे तुमची डाळ कधीही खराब होणार नाही याची गॅरंटी मी देते, कारण ही ट्रिक मी स्वतः यूज करते. तर पहा, अशा पद्धतीने चाळण आपल्याला घ्यायची आहे. चाळण घेऊन त्या चाळणीमध्ये आपल्याला डाळ प्रथम आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. जर त्याच्यात काही असेल, बारीक छोटं मोठं जर कचरा असेल तर ते कचरा पूर्णपणे त्याच्यातून निघून जातो. आणि डाळ चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित पाहायचं आहे, त्याच्यात खडा आहे का, कुठली एखादी वस्तू आहे का, घाण आहे का, कचरा आहे का, हे सर्व व्यवस्थित पाहायचं आहे. आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आता ते काय करायचं आहे, डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. डब्यामध्ये ओतून घेतल्यानंतर अजून एक त्यात एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे. त्या अगोदर ही डाळ आपल्याला व्यवस्थित ओतून घ्यायची आहे. पहा, डाळ व्यवस्थित नीट केलेली आहे, आपण चाळून घेतलेली आहे. आता जेव्हा कधी आपल्याला डाळ यूज करायची आहे तेव्हा आपण व्यवस्थित डाळ यूज
करू शकतो. त्यानंतर यामध्ये अशा 2 गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत, त्यामुळे तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. आणि त्या 2 गोष्टी तुमच्या प्रत्येकाच्या घरात असणार आहे. ते 2 पदार्थ म्हणजे काळी मिरी आणि लवंग. तर पहा, अशा पद्धतीने लवंग आणि काळी मिरी असते ते तुम्हाला पुढे व्यवस्थित दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते समजून येईल. बऱ्याच महिलांना समजत नाही काळी मिरी आणि लवंग यातील फरक. पहा, तर ते तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने ही झाली लवंग आणि त्याच्यानंतर छोटे छोटे बॉल्स सारखे असते ना, ही झाली काळी मिरी. तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये डाळ यूज करताना, स्टोअर करताना जर तुम्ही काळी मिरी आणि लवंग जर त्याच्यात टाकली ना, 4-5 जेवढी तुमची डाळ आहे त्या प्रमाणात तेवढा तो पदार्थ टाकायचा आहे. तर ते टाकलं ना, तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डाळ जेव्हा कधी यूज करायची आहे तेव्हा तुम्ही हाताने कधीही घेऊ नका किंवा हात त्याच्यात घालू नका. छोट्याशा चमच्याने वगैरे घ्या. तर पहा, अशा पद्धतीने माझी एवढी डाळ आहे तर 5-6 आपल्याला काळी मिरी आणि लवंग त्याच्यात टाकायची आहे. तुमची जेवढी डाळ आहे तेवढं तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कंटेनरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्टोअर करायचे आहे. यामुळे सुद्धा तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. तर पहा, बऱ्याच जणी काय करतात, डाळ स्टोअर करताना फ्रीजमध्ये स्टोअर करतात. बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये आपण काय काय ठेवणार ना, फ्रीजमध्ये खूप असं पसारा होतो, खूप सामान भरलं जातं आणि फ्रीजमध्ये जागाच उरत नाही. त्यापेक्षा आपल्याला ही डाळ रूम टेम्परेचरवरती अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवता येईल. प्रत्येक डाळीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे पदार्थ ॲड करायचा आहे आणि आपली डाळ स्टोअर करायची आहे. टिप नंबर 4. पहा, बाजारात आपण ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा स्वस्त असतात तेव्हा आपण तो जास्तच घेऊन येतो. तर लसूण सुद्धा आपण त्या प्रमाणातच आपण घेऊन येतो. तर लसूण जेव्हा कधी आपण आणतो तेव्हा तो लसूण कालांतराने खराब होऊन जातो. तर लसूण स्टोअर करण्यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे तुमचा लसूण खूप दिवस टिकणार आहे, अजिबात लवकर खराब होणार नाही. तर पहा, लसूण स्टोअर करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित लसणाच्या व्यवस्थित मुळ्या काढून घ्यायच्या आहेत. लसूण व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. तसाच बाजारातून आणलेला लसूण तसाच कधीही स्टोअर करायचं नाही. व्यवस्थित मुळ्या काढून घ्या. त्याची साल वगैरे जे एक्स्ट्राचे आहेत ना ते सुद्धा काढून घ्या. त्याच्यामुळे आपल्या घरात जास्त कचरा सुद्धा होत नाही. जी अस्ताव्यस्त झालेली साल आहे बाहेरची ती काढून घ्या. त्याची मुळ्या सुद्धा काढून घ्या आणि व्यवस्थित आपला लसूण क्लीन करून घ्या. आणि लसूण क्लीन केल्यानंतर कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे हे पुढे तुम्हाला सांगणार आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्हाला आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपले व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या शहरातून आणि कोणत्या ठिकाणातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल आपले व्हिडिओ कुठे कुठे पोहोचले आहेत. तर पहा, लसूण आपला नीट क्लीन करून झालेला आहे, स्वच्छ करून झालेला आहे. आता आपल्याला याला स्टोअर करून घ्यायचं आहे. स्टोअर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक डब्बा कंटेनर वापरायचा आहे. जो रिकामा असेल तर स्वच्छ तो करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कोरडा असला पाहिजे आपल्याला तो, आणि त्याच्यामध्ये लसूण आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. लसूण पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. जेवढा तुमचा लसूण असेल तेवढा तुम्ही बॉक्स घ्या. जर लसूण तुमचा जास्त असेल तर तुम्ही मोठा डब्बा घ्या, मोठं कंटेनर घ्या, आणि लसूण थोडा असेल तर थोडंच घ्या. आपण लसूण स्टोअर करताना आपला लसूण तर खूपच असणार आहे, त्याच्यामुळे मोठा डब्बाच तुम्ही यूज करा. आता लसूण व्यवस्थित आपल्याला पॅक बंद करायचा आहे, झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा लसूण आहे असाच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. लसूण अजिबात तुमचा लवकर खराब होणार नाही. त्याच्यामुळे आपला लसूण स्टोअर करण्यासाठी ही टिप नक्की फॉलो करा. आणि लसणाची अजून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे बटाटे जे असे कोंब आलेले असतात ना ते अजिबात खराब होणार नाही. जेव्हा कधी आपण मार्केटमधून, बाजारातून बटाटे आणतो ना तेव्हा त्या बटाट्याला 2-3 दिवसांनी कोंब हे थोडं थोडं यायला लागतात आणि 5-6 दिवस जर पाहिले नाही ना तर कोंब मोठेच होतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या बटाट्याला कोंब येऊ नये म्हणून एक तुम्हाला ट्रिक सांगते. तर काय करायचं आहे, अशा पद्धतीने जाळीचा आपल्याला एक व्यवस्थित बॉक्स घ्यायचा आहे आणि तो बॉक्स आपल्याला ओपन पाहिजे, अजिबात झाकण लावलेला झाकणाचा बॉक्स नको आहे. मोकळा बॉक्स घ्या किंवा एक जाळीदार अशा पद्धतीने एक भांडं घ्या. तर पूर्णपणे आपल्याला हे बटाटे क्लीन करून घ्यायचे आहेत. आता जे काही कोंब आले आहेत ना ते कोंब पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. बटाटे व्यवस्थित कोंब काढून घ्या, क्लीन करून घ्या आणि त्याच्यानंतर काय त्याच्यात ॲड करायचं आहे, काय त्यामध्ये टाकायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगते. त्याच्यामुळे तुमचे बटाट्याला कोंब लवकर अजिबात येणार नाही आणि तुमचे बटाटे खूप दिवस टिकतील. तर तुम्ही पाहू शकता बटाटे आपले पूर्णपणे क्लीन झालेले आहेत, म्हणजे त्याचे पूर्णपणे कोंब आपण काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला हे राहिलेला लसूण जो आपला आहे ना तो पूर्णपणे टाकून द्यायचा आहे. मध्ये आधी टाकून द्या, एका ठिकाणी लसूण ठेवू नका. अशा पद्धतीने पांगून लसूण टाका. जेवढा तुमचा बटाटा आहे तेवढा लसूण आपल्याला टाकायचा आहे आणि ही जाळी आपल्याला आहे अशी ठेवून द्यायची आहे. याच्यावरती झाकण अजिबात टाकू नका. जर तुम्ही या
पद्धतीने बटाटे स्टोअर केले तर त्याला कोंब कधीही येणार नाहीत. मैत्रिणींनो, आजच्या टिपपैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि कोणती युजफुल वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा. जर आवडला असेल तर एक लाईकसुद्धा नक्की करा. आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत.